हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सीमा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल। आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर या शिवजयंतीनिमित्त माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर हा जो व्हिडिओ आहे आता मी दही लावतीये। दही लावण्यासाठी जर आपल्याकडे विरजण नसेल तर इथे आपल्याला कोमट दूध घ्यायचं आहे आणि चिनी मातीच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 असे बदाम घालून घ्यायचे, धुवून घ्यायचे बदाम आणि या दुधामध्ये घालून घ्यायचे। तर या दुधामध्ये मी साई घातलेली आहे आणि त्यावरती बदाम ठेवून घेते। फक्त दुधामध्ये देखील तुम्ही बदाम घालून दुधाचं दही लावू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे विरजण नसेल त्यावेळेस। आणि आता बघा हे मी दुसऱ्या दिवशी दाखवतेय। तर आता वाजलेले जवळपास सकाळचे 10:30 आणि 10:30 वाजता आता हे दाखवलेलं आहे मी। तर याचं दही बघा खूप छान जमलं होतं। सकाळी मी जेव्हा बघितलं तर त्यावेळेस उत्तम प्रकारे दही लागलं होतं आणि त्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। तर मला फक्त बघायचं होतं की जर विरजण नसेल आणि विरजण नसताना आपण दही बदाम घालून बनवू शकतो का? कारण की याचा व्हिडिओ मी आधी एकदा पाहिला होता आणि त्यामध्ये असं दाखवलं होतं की जर विरजण नसेल तर बदामापासून तुम्ही दही बनवू शकता। तर बघा खूप सुंदर असं दही लागलेलं आहे घट्ट असं आणि साईचं दही मी इथे लावलेलं आहे। कारण की मुद्दामच मला पाहायचं होतं की साईचं दही लागतं का? दुधाचं तर ते कदाचित लागलंही असतं पण साई कशी घट्ट असते। तर मस्त असं दही लागलं। तर आता यातील मी काय करते 1 चमचा दाटसर असं दही एका काचेच्या बाउलमध्ये घेणार आहे आणि त्याला छान असं फेटून घेते कारण की मला आणखीन थोडंसं दही लावायचंय। आता हे जे चिनी मातीच्या भांड्यामध्ये जे दही आहे तर त्याचा वापर मी दुसऱ्या कारणासाठी करणार आहे। तर त्यामुळे यातील फक्त चमच्याभर दह्याचं विरजण जे काढलं आणि ते काचेच्या बाउलमध्ये घातलं आणि यामध्ये पुन्हा आता मी कोमट असं दूध घालून घेणार आहे। तर याचं दही मी उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल। तर हे दही कसं तयार होतं हे तुम्हाला समजलं असेल। जर विरजण नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही दही लावून बघा। जैन साधू मुनी असतात ना तर ते लोक अशा पद्धतीचं दही लावतात। विरजण वगैरे न घालता बदाम घालून त्याचं दही लावतात आणि ते दही सात्विक दही म्हणून असं संबोधलं जातं। तर मी आज तशाच पद्धतीने दही लावलं आणि तुम्हाला दाखवलं देखील कशा पद्धतीने उत्तम असं दाटसर दही लागतं। तर आता विरजण जर नसेल तर दही लावण्याचं आता टेन्शन गेलं। तर बाजूच्या टोपामध्ये सकाळी मी दूध गरम करत ठेवलं होतं आणि आता थोडीशी आता गरमी वाढलेली आहे। तर हे दूध ना मी काल घेतलं होतं आणि ती पिशवी माझ्याकडनं फ्रीजमध्ये तशीच राहिली। गरम केलं त्यावेळेस ते दूध फुटलं होतं। तर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही की ह्याच्यापासून आपण पनीर बनवूया। तर पनीर मी इथे या चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे बघा इथे आणि एका कॉटनच्या रुमालामध्ये हे सगळं पनीर काढून घेतलं आणि आता खालच्या भांड्यामध्ये हे पनीरचं बघा इतकं पाणी निघालेलं आहे। दूध जरी फाटलं तरी ते अजिबातच वाया जाणार नाही। त्यापासून आपण पनीर बनवू शकतो किंवा मग फाटलेल्या दुधापासून रसमलाई वगैरे देखील बनवू शकतो। तर मागच्या वेळेस ना मी फाटलेल्या दुधापासून अशाच पद्धतीने पनीर काढलं होतं आणि त्यापासून रसमलाई बनवली होती। खूप छान अशी तयार झाली होती। तर आता हे पनीर मी एका कॉटनच्या रुमालामध्ये काढून पाणी गाळले आणि त्यावरती एक छोटीशी जाळीची प्लेट ठेवलेली आहे आणि आपला जो खलबत्ता असतो ना लोखंडी तर तो त्यावरती मी अशा पद्धतीने दाबून ठेवलाय। म्हणजे रात्रीपर्यंत हे खूप छान असं हे पनीर तयार होईल। पण आता मी रात्री नाही बनवणार, उद्या मुलाला डब्बा लागणारच आहे तर मग उद्या मी याचा वापर करणार आहे। डब्याला मटर पनीर किंवा मग पनीरची भाजी मी त्याला देऊन टाकेन। तर आता यावरती मी जाळी ठेवली आणि आता मस्तपैकी वजनदार डबा आपल्याला यावरती ठेवायचा। तर यावरती ना मी डाळीचा डबा ठेवला 1 किलो डाळ आहे यामध्ये आणि आता या डब्यावरती मी हा लोखंडी खलबत्ता ठेवणार आहे। जितकं जास्त वजन पडेल या पनीरवरती तितकं त्यातील पाणी सगळं निघून जाईल। तसं तर मी हे पनीर अगोदरच दाबून छान असं पाणी काढलं होतं पण आणखीन थोडंफार पाणी शिल्लक असतं। तर जर तुम्हाला डेअरीसारखं पनीर बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीने वजनदार असं वस्तू त्यावर ठेवायची आणि बाजूला मी आता काचेच्या बाउलमध्ये दही लावलेलं आहे। तर इथे एक महत्त्वाची गोष्ट दही ज्यावेळेस तुम्ही लावत असता त्यावेळेस चिनी मातीच्या भांड्याचा उपयोग किंवा मग काचेच्या भांड्याचा उपयोग करायचा दही लावण्यासाठी।
तर सकाळचा नाश्ता झाला. बरंच सकाळचं जे बेसिक कामं असतात आपली घरातली ती सगळी उरकली आणि इथे स्वयंपाक पण माझा तयार झालेला आहे. भाकरी तयार झाली आहे, डाळ तयार झाली आहे. फक्त भाजी तयार करायची बाकी होती आणि शिमला मिरचीला जास्त काही वेळ लागत नाही. तर मग इथे ना मी शिमला मिरची स्वच्छ धुवून त्याची बारीक असे तुकडे करून घेतले. बारीक म्हणजे उभे. आणि मग तेलामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं, बारीक चिरलेलं लसूण घालून घेतला आणि कांदा टोमॅटो आहे तो चिरलेला तो देखील मी यामध्ये परतून घेणार आहे. आता शिमला मिरचीची भाजी बनवत असताना ना मी शिमला मिरची एकदम अशी मऊ शिजवत नाही, जास्त शिजवून नाही घ्यायची. त्याच्यामध्ये साधारणपणे असा कडकपणा असला पाहिजे. तर यामध्ये आता मी कांदा टोमॅटो घालून घेते आणि या कांदा टोमॅटोला देखील मला असं जास्त मऊ असं परतायचं नाहीये. तर थोडासा कांदा आणि टोमॅटो कच्चाच आपल्याला ठेवायचा या भाजीमध्ये आणि शिमला मिरची देखील साधारणपणे आपल्याला कच्चीच ठेवायची आहे भाजीतली, जास्त नाही शिजवून घ्यायची. म्हणजे साधारणपणे 80% इतकी शिमला मिरची आणि कांदा टोमॅटो आपल्याला या भाजीमध्ये हवाय. तर आता कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर लगेचच मी यामध्ये काय करणार आहे, शिमला मिरची घालून घेणार आहे. तर जास्त वेळ लागत नाही कांदा टोमॅटो परतायला, कारण की आपल्याला इथे कच्चं ठेवायचंय. मिरची तसं बघायला गेलं तर 2 प्रकारे मी बनवते. कधीतरी मी शेंगदाण्याचं भरडसर कूट घालून बनवते किंवा मग शिमला मिरची जर बनवत असेल तर बेसन पीठ पेरून खूप छान अशी शिमला मिरची बनून तयार होते. ती देखील खूप चवदार लागते. फक्त बेसन पीठ ज्यावेळेस आपण त्यामध्ये वरतून असं घालतो तर त्यावेळेस आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. थोडासा पाण्याचा शिंपडा घालायचा आणि वाफेवरती शिमला मिरची शिजवून घ्यायची. एका वाफेमध्ये शिजून तयार होते. तर आज मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये शिमला मिरची बनवते. तर साधारणपणे भरडसर असं शेंगदाण्याचं कूट केलं म्हणजे खाताना छान असे शेंगदाण्याचे जे दाणे असतात ते दाताखाली येतात. तर जास्त काही शेंगदाणे मी बारीक नाही केले. साधारणपणे मूठभर इतके शेंगदाणे भरडले होते मिक्सरवरती. मिक्स करून घेतलंय. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे, कारण की मला एकदम शिमला मिरचीची भाजी एकदम अशी कोरडी नकोय, थोडीशी ओलसर हवी आहे आणि म्हणून त्यामध्ये मी साधारणपणे अर्धा कप इतकंच पाणी घालून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करते. तर मीठ चेक करून घेते तर मीठ बरोबर आहे. आता यावरती मी काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे आणि गॅस स्लो न करता साधारणपणे मध्यम आचेवरती ही भाजी शिजवून घेणार आहे. म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे, कडकपणा शिमला मिरची कांदा टोमॅटोचा तो तसाच राहील. तर मध्यम आचेवरती मी साधारणपणे 2च मिनिटं शिजवून घेणार आहे मिरची. तोपर्यंत इथे गॅसचा जो ओटा आहे तो सगळा क्लीन करून घेते. तर आज काही मी सगळीच कामं माझी दाखवत बसलेली नाही, कारण की आज थोडंसं बाहेर देखील जायचं होतं आणि बरीचशी कामं आहेत. तर म्हटलं ती देखील उरकून घ्यावी. पण म्हटलं त्याआधी छोटासा हलका फुलका व्लॉग तुमच्यासाठी इथे तयार करावा आणि म्हणून मी इथे काय केलं, आता भाजी टाकली, स्वयंपाक झाला. किचनच्या सिंकमध्ये भांडी दिसतायत तर ती देखील मी लगेचच क्लीन करून घेणार आहे. गॅसचा ओटा स्वच्छ पुसून घेतला. आता रोज रोज आपण गॅसचा ओटा पुसत असतो तर इथे माझं सगळ्यात सोपं काम होण्यासाठी मी जे क्लीनर आहे किचन क्लीनर तर त्याचा वापर करते. तर ओल्या कपड्याने मी पुसून घेतलं गॅसचा ओटा आणि क्लीनरचा वापर करणार आहे. थोडंसं स्प्रे केला की ते क्लीनर ओल्या कपड्याने सगळ्या गॅसवरती, ओट्यावरती आणि भिंतीवरती पसरवून छान असं पुसून घ्यायचं. तर आज शिवजयंती असल्यामुळे प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये छोटे मोठे कार्यक्रम असे तयार केलेले आहेत मुलांनी. कार्यक्रम आहेत खूप सारे. तर खूप छान असं मुलांचं, म्हणजे मुलांना, लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या जे छोट्या छोट्या फिल्म्स असतात किंवा मग त्यांचं जे शस्त्र आहेत त्यांचे ते शस्त्र प्रदर्शन होणार आहे. तर ते सगळं आज लहान मुलांना दाखवलं गेलं. तर आज माझी लहान मुलं जी आहेत तर तिकडेच गेलेली आहेत. तर आता स्प्रे केलाय आणि हे पूर्ण आता क्लीन करते. तर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या इथे शिवजयंती कशी साजरी केली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता हे पटकन मी क्लीन करून घेतेय. तर आता गॅसचा ओटा आणि पाठीमागची भिंत आणि गॅसची शेगडी ही व्यवस्थित क्लीन झालेली आहे. तर हे आता रोजचंच काम झालेलं आहे. रोज काम करायचं कंटाळा तर येतो. कधी कधी ते स्वच्छ नाही केलं तर असं अस्वच्छ देखील किचन वाटतं. त्यामुळे यामध्ये कंटाळा अजिबातच आपण करायचं नाही. आता स्वच्छ झालेलं आहे किचन. आता इथे मी सगळी जी भांडी पडलेली आहे ती पटापट घासून घेणार आहे. तर भांडीची आता काही टेन्शन राहिलेलं नाहीये. कितीही भांडी असू देत, पटापट पटापट काय करायची, ही भांडी
नळाच्या पाण्याखाली पटापट धरायची आणि त्याच्यातलं जे खरकटं किंवा अन्नाचे कण असतील ते पटापट काढून घ्यायचे। आता सिंकला बारीक अशी जाळी आहे, तर या जाळीमध्ये बरेचसे अन्नाचे कण अडकून राहतात, तर पाणी निघून जाईल आणि हे अन्नाचे कण राहिलेले नंतर मी सिंकच्या जाळी काढून ते डस्टबिनमध्ये टाकून देईल। तर आता ही सगळी भांडी मी काढून घेतली आणि आता भरभर मी लिक्विडने साफ करून घेणार आहे, घासून घेणार आहे ही भांडी। तर सकाळी बऱ्यापैकी मी नाश्त्याची वगैरे भांडी घासून घेतली होती, तरी देखील थोडीशी स्वयंपाकाची भांडी इथे पडलेली आहे। तर आता तिला देखील मी व्यवस्थित घासून स्वच्छ करते, म्हणजे किचन एकदम रिकामं होऊन जाईल आणि मस्तपैकी मोकळा श्वास घेतल्यासारखा वाटेल। तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या निमित्ताने सगळ्याच जणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर माहितीच असेल। छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा इतिहास वाचत असताना ज्या वेळेस मी माझ्या क्लासच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवत असते ना, तर मुलं एकदम असं कान टवकारून असा इतिहास ऐकत असतात। खूप छान असं त्यांना वाटतं आणि त्यांना मी नेहमी सांगते, इतिहास हा असा विषय आहे, कधीही तो पाठ करायचा नाही, कधीही इतिहास अभ्यास करत असताना एखाद्या गोष्टीसारखा तो आपल्याला ऐकला पाहिजे, म्हणजे अजिबातच उत्तर पाठ करण्याची गरज लागत नाही, आपोआप आपल्याला उत्तर सुचत जातात। तर इतका हा रोमांचक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। तर इथे मी सगळी माझी भांडी घासून घेतली आणि आता काल मी काय केलं होतं, जे तांदूळ होते माझ्याकडे रेशनचे, तर ते मी बऱ्यापैकी चाळून घेतले आणि हे डब्यामध्ये भरून घेतले। आता या रेशनच्या तांदळांना बऱ्यापैकी पावडर वगैरे असते आणि यामध्ये लगेचच पोरकिडे किंवा मग मजकिडे वगैरे होण्याची शक्यता असते। तर मी काय करते, चाळून घेतलेल्या तांदळामध्ये कडुलिंबाची पानं आहेत, तर ती सुकवलेली पानं आहेत ही, आणि ही पानं गावावरून आणली होती। तर ही पानं मी आता या तांदळामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। बऱ्याचदा असं होतं की आपण धान्य, डाळी वर्षाच्या साठवून ठेवत असतो। आता इथे माझ्याकडे थोडेसेच रेशनचे तांदूळ आहेत, तरी देखील हे जास्त वापरले जात नाहीत, तसेच पडून राहतील आणि मग त्यामध्ये आळ्या किंवा मग किडे होऊ नये म्हणून मी इथे कडुलिंबाची पानं घातलेली आहेत। जर कडुलिंबाची पानं घालायची नसतील तर तुम्ही लवंगा वगैरे घालून ठेवू शकता। मग ते धान्य कोणतंही असो, डाळी असू दे, ज्वारी, त्याच्यानंतर गहू, तांदूळ, तर त्यामध्ये लवंगा जरी घातल्या ना तरी देखील अजिबात कीड पकडत नाही। तर माझ्याकडे भरपूर अशी कडुलिंबाची पानं होती, तर त्याचा वापर मी अशा पद्धतीने केलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडीशी पानं वरतून देखील मी घालून घेणार आहे। आता थोडीशी पानं वरून देखील मी अशा पद्धतीने घालून घेणार आहे आणि पॅक असं झाकण लावून डबा हा साईडला ठेवून देणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये विरजन नसेल तर दही कसं लावायचं, तांदूळ कसे साठवायचे आणि भांडी झटपट कशी आपण क्लीन करायची, तर हे आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं। तर ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।